चंद्रपूर शहराजवळच्या पडोली येथे राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त उभ्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली आहे। रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातामध्ये कंडक्टरचा मृत्यू झालाय तर 13 प्रवासी जखमी झालेत। रात्रीची घटना पडोली महामार्गावर अपघात झालाय। नादुरुस्त ट्रकला एसटी बसने धडक दिली आहे। यामध्ये कंडक्टरचा मृत्यू झालाय तर 13 प्रवासी जखमी झाले। जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर हा अपघात झाला आहे। बस नागपूरवरून चंद्रपूरकडे येताना हा अपघात झाला। संदीप बनकर असं मृत कंडक्टरचं नाव असून ते चंद्रपूर शहरातील नगिना भाग परिसरातील निवासी आहेत। सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर पडोली पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अनिल, काय अधिकची माहिती? नागपूरवरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बस वाहनाला आज पहाटेच्या दरम्यान अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जवळपास 13 जे प्रवासी आहेत ते जखमी आहेत। तर याचा जो वाहक आहे तो याच्यामध्ये मृत पावलेला आहे। हा जो अपघात आहे पहाटे 3-3:30च्या दरम्यान झालेला असल्यामुळे बचाव करायला थोडासा उशीर झालेला आहे। मात्र आता त्यात एकाचाच मृत्यू झाला आणि इतर जे 13 प्रवासी आहेत ते किरकोळ जखमी आहेत। जी, धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नादुरुस्त ट्रकला एसटी बसने जोरदार धडक दिले, ज्यामध्ये एकाचा मृत्यू तर 13 प्रवासी जखमी झाले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।